नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. पेपर आहे समर 2024 चा क्वेश्चन पेपर आणि या क्वेश्चन पेपरचे आन्सर म्हणजे मॉडेल आन्सर पेपर दोन्ही एका या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पेपर कसा येतो आणि त्याच्यानंतर त्याचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे आहेत, तर टोटल डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स समर 2024. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. या आधारित तुम्ही तुमचे जो भविष्यात येणारा जो पेपर आहे समर 2025 किंवा याच्यानंतरची पण पेपर, ते या आधारित तुम्ही पेपर सॉल्व्ह करू शकता आणि बराचसा फायदा तुमचा या व्हिडिओतून होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, समर 2024 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये टोटल 7 क्वेश्चन येतात. त्याचे तुम्हाला कोणतेही 5 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. टोटली हे थेअरीचे क्वेश्चन्स असतात. थेअरी मध्ये बघा, एक किंवा दोन क्वेश्चन हे सिंपल मशीनवर येतात, एक किंवा दोन क्वेश्चन. त्याच्यानंतर दोन क्वेश्चन हे फोर्स सिस्टीमवर येतात, एक किंवा दोन क्वेश्चन. तर याच्यामध्ये एक क्वेश्चन आलेला आहे, दोन आलेले आहेत. एक बघा, एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स आणि स्टेट द पॅरॅललोग्राम लॉ ऑफ फोर्सेस. तसंच इक्विलिब्रियमवर एक क्वेश्चन राहतो. तर बघा, इक्विलिब्रियमवर एक क्वेश्चन आलेला आहे, स्टेट द एनालिटिकल कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अँड नॉन कोप्लेनर. आणि फ्रिक्शनवर एक क्वेश्चन आणि सेंट्रोइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवर एक क्वेश्चन. तर अशी थेअरीचा टॉपिक आहे. तसंच बघा, क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये अटेम्प्ट एनी तीन क्वेश्चन हे सिंपल मशीनचे राहतील, म्हणजे चारी क्वेश्चन सिंपल मशीनचे राहतील. त्यातले तीन क्वेश्चन न्यूमेरिकल राहतील, एक क्वेश्चन हा राहणार आहे थेरॉटिकल. तसाच क्वेश्चन नंबर थर्ड जर बघितला तर याच्यात टोटल 4 क्वेश्चन येतात. तर चारी क्वेश्चन इक्विलिब्रियमचे राहतात. त्याच्यात 3 क्वेश्चन हे प्रॉब्लेम येतील, न्यूमेरिकल येतील आणि एक क्वेश्चन येणार आहे याचा थेरी, एक्सप्लेन द लॅमिस थेरम. तसंच क्वेश्चन नंबर जो फोर्थ आहे याच्यामध्ये 5 क्वेश्चन येतात. त्याच्यातले 3 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. तर 3 क्वेश्चन पैकी 2 क्वेश्चन हे युनिट नंबर 2 वर येतात, फोर्स सिस्टीम. त्यानंतर 2 क्वेश्चन हे सेंटरॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवर होतात आणि एक क्वेश्चन हा फ्रिक्शनवर येते. तसंच याच्यामध्ये एक क्वेश्चन हा ग्राफिकल मेथडचा येतो, पॅरलल फोर्स सिस्टीमवर येण्याचे चान्सेस राहतील. तसंच क्वेश्चन नंबर 5 याच्यामध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन दिलेले राहतात, त्यातले 2 सॉल्व्ह करावे लागतात. एक क्वेश्चन फ्रिक्शनचा येतो 6 मार्काचा आणि 2 क्वेश्चन येतात फोर्स सिस्टीमचे. आणि क्वेश्चन नंबर 6 मध्ये एक क्वेश्चन येते फ्रिक्शनचा 6 मार्काचा आणि 2 क्वेश्चन येतात सेंट्रॉइडचे आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तर झाला पॅटर्न आणि हा झाला तुमचा समर 2024 चा पेपर. आता याचं सोल्युशन बघा कसं असते. तर हे एमएसबीटी न काढलेलं सोल्युशन आहे, याच्या आधारितच मग तुमचे पेपर चेक होतात. आता बघा, थेरॉटिकल मध्ये तुम्हाला कसं काय करावं लागते, लिहावं लागते. तर बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट, अटेम्प्ट एनी 5 ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन आला होता, डिफाइन द रिव्हर्सिबल मशीन, व्हॉट इज द कंडिशन. तर रिव्हर्सिबल मशीन कशाला म्हणतात, तर वेन द मशीन मूव्ह इन द रिव्हर्स डायरेक्शन. म्हणजे काही जे गोष्टी कशा असतात, रिव्हर्स डायरेक्शन फिरतात, त्याला आपण रिव्हर्सिबल मशीन म्हणतो. असं तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे. आणि त्याची कंडिशन अशी आहे की जी रिव्हर्सिबल मशीन हे 50% पेक्षा जास्त त्याची काय असते, इफिशियन्सी असते. तर असं हा थेरॉटिकल क्वेश्चन. तसंच बघा, क्वेश्चन नंबर सेकंड, एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स. तर प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी कशाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, तर हा असतो लाईन ऑफ ऍक्शन फोर्स. काय असतो, लाईन ऑफ ऍक्शन फोर्स. म्हणजे की जर समजा आता एक फोर्स जर समजा आपण अप्लाय केला तर त्याच्या समोर सरळ जातो, त्याला लाईन ऑफ ऍक्शन फोर्स. याचं जर समजा मी एक्झाम्पल दिलं तर क्रिकेट तुम्ही बघत असाल तर क्रिकेटमध्ये एलपीडब्ल्यू बघा, ज्यावेळेस बॉल पॅडला लागतो तर त्याच्यानंतर मग ते एलपीडब्ल्यू चे अपील करतात आणि त्याच्यानंतर थर्ड ज्यावेळेस तो रिव्ह्यू घेतात थर्ड अंपायर, तर तो काय करतो, त्याच्या समोर पण तो स्टंपला लागला का तर त्याच्या सरळ जातो एलपीडब्ल्यू चा. तर तो असतो लाईन ऑफ ऍक्शन फोर्स. त्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. त्यानंतर सी नंबरचा क्वेश्चन आला होता, एनालिटिकल कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम कोप्लेनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. म्हणजे समिशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0, समिशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 आणि मुवमेंट इज इक्वल टू 0. असं तुम्हाला लिहावं लागेल. हे याचे डेफिनेशन, हे सर्व मी लिहून दिलेले आहेत थेरॉटिकल मध्ये. तसंच बघा, क्वेश्चन नंबर 4 आला होता, राईट एनी टू लॉ ऑफ कायनेटिक्स फ्रिक्शन. तर कायनेटिक्स फ्रिक्शन काय, तर दोन प्रकारचे फ्रिक्शन असतात, एक असते स्टॅटिक्स फ्रिक्शन आणि एक असते कायनेटिक्स फ्रिक्शन. स्टॅटिक्स फ्रिक्शन म्हणजे की बॉडी काय असते, मोशन रेस्ट मध्ये असली,
तर त्याला स्टॅटिक्स फ्रिक्शन म्हणतात. आणि कायनेटिक्स फ्रिक्शन म्हणजे काय, तर बॉडी कशी असते, मोशन मध्ये असते, तर याला काय म्हणतात, कायनेटिक्स फ्रिक्शन म्हणतात. तर तसंच मग डिफाईन द सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असा एक क्वेश्चन आला होता. तर इट इज द पॉइंट थ्रू विच द एंटायर एरिया ऑफ ए प्लेन फिगर assumed to act for all position of lamina is called as centroid. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, इट इज द पॉइंट थ्रू which the whole weight of the body is assumed to act irrespective of the position of body is called as center of gravity. For example, cone cylinder. तसंच एखादा प्रॉब्लेम व्हेलॉसिटी रेशोचा तुम्हाला फॉर्म्युला विचारू शकतात. डबल परचेस स्क्रॅपचा फॉर्म्युला काय किंवा सिंगल परचेस स्क्रॅपचा, तर इथं आला विचारला होता डबल परचेस स्क्रॅप. तर असा तुम्हाला फॉर्म्युला लिहावा लागतो. तसंच लॉ ऑफ पॅरेललोग्राम ऑफ फोर्सेस, तर सिंपल आहे. लॉ ऑफ पॅरेललोग्राम फोर्सेस म्हणजे होते दोन फोर्सेस अप्लाय झाले पाहिजे एका पॉइंट मधून अप्लाय झाले पाहिजे कॉन्करंट फोर्स सिस्टीम मधून दोन फोर्सेस, आणि ते दोन असे फोर्सेस असतात की ऍडजेसंट ऑफ टू साइड्स ऑफ पॅरेलल, आणि त्याचा जो डायगोनल असतो तो रिझल्टंट असतो, याला म्हणतात पॅरेललोग्राम ऑफ फोर्सेस. तसंच आता बघा क्वेश्चन नंबर 2, तर असा तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन येतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला या पेपर मधून म्हणजे की अशा प्रकारचं तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा याचा मॉडेल आन्सर पेपर जर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही मला मेसेज करा आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणा की सर मला इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा मॉडेल आन्सर पेपर पाहिजे, तर मी तुम्हाला सेंड करून देईन. तर प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन याच्यामध्ये अवेलेबल आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 1, हे मी सर्व शिकवलेलं आहे. टोटली आपला ऑनलाईन क्लास असतो, तसाच क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. तर सर्व गोष्टी याच्यामध्ये मी शिकवलेल्या आहेत, तर तुम्ही ते बघू शकता. आता बघा सेकंड, वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉकचा क्वेश्चन आला होता, तर हा आहे वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आला होता लॉ ऑफ मशीनचा, हा आहे लॉ ऑफ मशीन. नेक्स्ट होता एक थेरॉटिकल क्वेश्चन आला होता, ड्रॉ द नेचर ऑफ ग्राफ ऑफ द इफिशियन्सी अगेन्स्ट लोड फॉर द मशीन. तर बघा इथं इफिशियन्सी असते हमेशा, इथं लोड असते, आणि हा त्याचा ग्राफ आहे. हा असा एक क्वेश्चन काढायला सांगितला होता. असे दोन क्वेश्चन आले होते. गिव्ह एनी 2 पॉइंट्स ऑफ डिफरन्स बिटवीन आयडियल मशीन अँड ऍक्च्युअल मशीन. तर विद्यार्थी मित्रांनो, आयडियल मशीन म्हणजे काय असते की ज्याची इफिशियन्सी 100% असते त्याला आयडियल मशीन म्हणतात, आणि ऍक्च्युअल मशीन ज्याची इफिशियन्सी हे 100% पेक्षा कमी असते. याच्यामध्ये एनर्जी लॉस होत नाही आयडियल मशीन मध्ये, याच्यामध्ये काही ना काही एनर्जी लॉस होते. असा तुम्हाला डिफरन्स लिहायचा होता. तर आयडियल मशीन मध्ये मेंटेनन्स नसते, ऍक्च्युअल मशीन मध्ये तर मेंटेनन्स राहतेच. तर हा असा डिफरन्स आला होता. तसाच क्वेश्चन नंबर 3, याच्यामध्ये इक्विलिब्रियमचा टॉपिक आहे. तर इक्विलिब्रियमचे क्वेश्चन्स येतात. तर हा पहिला क्वेश्चन आला होता इक्विलिब्रियमचा. सेकंड क्वेश्चन आला होता आपला सिम्पली सपोर्टेड बीम, सिंपल. आणि नंतर आला होता हिंज अँड रोलर सपोर्ट प्रॉब्लेम, अत्यंत सिंपल प्रॉब्लेम आहे. आणि एक थेरॉटिकल क्वेश्चन आला होता, एक्सप्लेन द लॅमिस थेरम, राईट एनी 3 लिमिटेशन ऑफ इट्स. तर तुम्हाला लॅमिस थेरम एक्सप्लेन करायचा होता आणि त्याच्यानंतर त्याचे लिमिटेशन काय आहेत वर लिमिटेशन. तर त्याच्यामध्ये 3 फोर्स असणं गरजेचं आहे. हे पहा, थेरम इज अप्लिकेबल इफ द बॉडी इज इन इक्विलिब्रियम, तो इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असला पाहिजे. थेरम इज नॉट अप्लिकेबल फॉर पॅरलल अँड नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम, तो पॅरलल नसला पाहिजे, फक्त तो कॉन्करंट फोर्स सिस्टीम मधून असला पाहिजे. थेरम इज नॉट अप्लिकेबल फॉर मोर ऑर लेस दॅन 3 कॉन्करंट फोर्सेस, त्याचे 3च फोर्स पाहिजेत, 3 पेक्षा जास्त चालत नाही, अशी तुम्ही कंडिशन लिहू शकले असते. तसंच क्वेश्चन नंबर 4, याच्यामध्ये 2 क्वेश्चन येतात फोर्स सिस्टीमचे, 2 क्वेश्चन येतात सेंट्रॉइडचे, 1 क्वेश्चन येते फ्रिक्शनचा. सेंट्रॉइड मधला 1 क्वेश्चन येतो ग्राफिकल मेथडचा. हा आपला सेंट्रॉइड फोर्स सिस्टीमचा, तर फोर्स सिस्टीमचा ग्राफिकलचा हा अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. तर हे सर्वचे सर्व मी शिकवलेलं आहे, तर तुम्ही तसा अभ्यास करा तर तुम्हाला याचे चांगले मार्क्स मिळून जातील. हा पण अत्यंत हा फ्रिक्शनचा प्रॉब्लेम आहे. हा सेंट्रॉइड, हा ग्राफिकल मेथडनं सॉल्व्ह करायचा आहे. हा सेंट्रॉइडचा. तसंच क्वेश्चन नंबर 5, याच्यामध्ये एक क्वेश्चन फ्रिक्शनचा येणार आहे
इन्क्लाइन प्लेन वाला करून जा तुम्ही, हा इन्क्लाइन प्लेनचा क्वेश्चन येणार आहे. त्याच्यानंतर 2 क्वेश्चन येतात फोर्स सिस्टीमचे, साधे साधे फोर्स सिस्टीमचे 2 प्रॉब्लेम येऊन जातील, तर ते होऊन जाणार. तसंच क्वेश्चन नंबर 6 मध्ये 2 क्वेश्चन हे सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि एक क्वेश्चन येतो फ्रिक्शनचा, 6 मार्काचा क्वेश्चन, अत्यंत सोपीच राहतात. हे पण एकदम इझी वाले आहेत, तर हे जर तुम्ही करसाल तर तुम्हाला याचे मार्क्स भेटून जातील. विद्यार्थी मित्रांनो, हा एकदम सोपीवाला पेपर आहे. याचं सोल्युशन तुम्ही एक वेळा पूर्ण बघून घ्या. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याचं सोल्युशन कसं असते ते सांगितलं. त्यानंतर कुठले कुठले टॉपिक्सवर म्हणजे कोणत्या कोणत्या युनिटवर किती किती क्वेश्चन्स येतात ते तुम्हाला याच्यामधून माहित पडलं. त्यानंतर तुम्हाला जर याची पीडीएफ जर समजा पाहिजे असेल, सोल्युशन जर समजा हे पेपर सॉल्व्ह करायचा असेल, तर तुम्ही मला याच्यावर माझा खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉल करा, मेसेज करा, तुम्हाला त्याचं सोल्युशन सुद्धा भेटून जाईल. आणि याच आधारे तुमचा येणारा पेपर येणार आहे, तर तुम्हाला याच रिलेटेड प्रॉब्लेम फक्त नंबर वगैरे चेंज होतील, बाकी काही नाही, जसंच्या तसंच विचारतात. तुम्हाला सांगतो असंच क्वेश्चन्स येतील पेपरमध्ये, फक्त थोडंसं चेंजेस राहील. तर तुम्ही असा हा सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला निश्चितच खूप चांगले मार्क्स मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण थर्ड सेमिस्टरला पण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, त्याचा क्लास मी ऑनलाईन मध्ये घेत असतो. जर तुम्हाला जर क्लास लावायचा असेल तर 15 दिवसाचा फ्री डेमो क्लास सुद्धा अवेलेबल राहणार आहे, तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता. आजच्यासाठी आपण इथं थांबून जाऊ. धन्यवाद.